नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चंद्रा, MPSC कायदा गुरु आपल्या या स्टडी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. माझा मोबाईल क्रमांक आहे 9881 988 688. मित्रांनो, आपल्याला आजच्या या आपल्या ऑडिओ सत्रामध्ये एक नवीन कायदा शिकून घ्यायचा आहे, ज्याचं नाव आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, ज्याला दिवाणी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असं देखील म्हणतात. तसेच सिव्हिल संरक्षण अधिकार अधिनियम 1955 असं देखील म्हणतात आणि इंग्रजीमध्ये याला द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955 इन्क्लुडिंग अनटचेबिलिटी असं म्हणतात. मित्रांनो, हा जो कायदा आहे, हा कायदा आपल्याला खरं तर 4 गुणांसाठी आहे. आयोग याच्यावर अल्टरनेटिव्हली कधीतरी एक प्रश्न 2 गुणांसाठी किंवा 2 प्रश्न 4 गुणांसाठी विचारत असतं. अत्यंत छोटासा, सोपा आणि महत्वाचा कायदा आपल्याला 4 गुण देऊन जाणार. तर चला सुरू करूया. हा कायदा सुरुवातीला अस्पृश्यता गुन्हे अधिनियम 1955 या नावाने तयार झाला होता, परंतु 1976 मध्ये याच्या नावात बदल करून नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असे करण्यात आले. या कायद्याची अंमलबजावणी 1 जून 1955 रोजी करण्यात आली. कायद्याचा उद्देश अस्पृश्यतेविषयी उद्भवणाऱ्या अपराधांना आळा घालणे, अस्पृश्यतेविषयी जाहीर शिकवण देणे व ती पाळणे अशा कृत्यांना प्रतिबंध करणे, अस्पृश्यतेतून उद्भवणाऱ्या अपराधांना शिक्षा विहित करणे. या कायद्यातील एकूण कलमांपैकी आपल्याला 6 कलमे अभ्यासक्रमात आहेत. या कायद्याचे संरक्षण अस्पृश्यतेच्या वागणुकीमुळे पीडित झालेल्या प्रत्येक अस्पृश्य व्यक्तीला आहे. कलम 2 व्याख्या 2 नागरी हक्क. याचा अर्थ भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला मिळणारा कोणताही हक्क असा आहे. 2 हॉटेल. यामध्ये विश्रांतीगृह म्हणजे रेस्ट हाऊस, भोजनालय म्हणजे डायनिंग हॉल, निवासगृह म्हणजे लॉज, कॉफीगृह म्हणजे टी स्टॉल व कॅफे यांचा समावेश होतो. कलम 2 स्थान. यामध्ये घर, इमारत, तंबू, वाहन, जलयान आणि अन्य कोणतेही बांधकाम व वास्तू यांचा समावेश आहे. कलम 2 सार्वजनिक करमणुकीचे स्थान. यामध्ये ज्या ठिकाणी जनतेला प्रवेश दिला जातो आणि करमणूक उपलब्ध करून दिली जाते किंवा करमणूक सादर केली जाते अशा कोणत्याही स्थानांचा समावेश होतो. उदाहरणार्थ सिनेमा हॉल, नाट्यगृहे, खेळाची मैदाने, सर्कस यासारखी सर्व करमणुकीची ठिकाणे. स्पष्टीकरण. करमणूक या व्याख्येत कोणतेही प्रदर्शन, कार्यक्रम, खेळ, क्रीडा व मनोरंजनाचा अन्य कोणत्याही प्रकार यांचा समावेश होतो. कलम 2 सार्वजनिक उपासना स्थान. यामध्ये सार्वजनिक किंवा धार्मिक उपासनेचे स्थान म्हणून जे वापरले जाते किंवा एखादा धर्म प्रतिज्ञापित करणे म्हणजे प्राप्त करणे किंवा ज्या ठिकाणी कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला आपल्या धर्माची कोणतीही विधी पार पाडता येईल यासाठी तयार केले गेलेले कोणतेही ठिकाण यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ मंदिर, मस्जिद, चर्च किंवा इतर कोणतीही प्रार्थनास्थळे वगैरे होय. यामध्ये कोणत्याही स्थानाशी अंगभूत असलेल्या अशा सर्व जमिनी व दुय्यम पवित्र स्थान यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ आपलं नदी काठ असेल किंवा आपण ज्या ठिकाणी आपल्या धर्माच्या विविध विधी पार पाडतो अशी कोणतीही खाजगी जागा असेल. खाजगी मालकीच्या उपासनास्थानाचा जर मालकाने वापर करण्यास परवानगी दिली असेल तर ती जागा किंवा ठिकाण. एखाद्या मालकाने जर आपल्याला त्याच्या खाजगी मालकीचं एखादं मंदिर असेल किंवा एखादी जागा असेल जी धार्मिक विधी पार पाडण्याकरता दिली असेल त्या जागेचा देखील समावेश या सार्वजनिक उपासनास्थान या व्याख्येत होतो. कोणत्याही खाजगी मालकीच्या उपासनास्थानाशी अंगभूत असलेली जमीन किंवा दुय्यम पवित्र स्थान यांचा जर त्याच्या मालकाने सार्वजनिक धार्मिक उपासनास्थान म्हणून वापर करण्याची परवानगी दिली असेल तर ती जमीन किंवा पवित्र स्थान यांचा समावेश होतो. आता जे मी सांगितलं की एखादी जमीन एखाद्या खाजगी मालकाची आहे, त्याने जर का ती जमीन सर्वांना खुली करून दिली असेल तर ती जमीन याचा देखील या व्याख्येत समावेश होतो. कलम 2 विहित म्हणजे या अधिनियमाखालील तरतूद करण्यात आलेले सर्व घटक होय. कलम 2 अनुसूचित जाती. याचा अर्थ भारतीय संविधानाच्या
अनुच्छेद 366च्या खंड 24 मध्ये नेमून दिल्याप्रमाणे अर्थ आहे. कलम 2 दुकान याचा अर्थ जेथे घाऊक किंवा किरकोळ किंवा दोन्ही प्रकारचा माल विकला जातो अशी कोणतीही वास्तू किंवा ठिकाण असं आहे. यामध्ये पुढील जागांचा समावेश होतो. 1. फेरीवाला किंवा विक्रेता यांच्याकडून फिरते वाहन किंवा गाडीतून जिथे माल विकला जातो असे स्थान. 2. धुलाईगर आणि केश कर्तनालय. 3. जेथे ग्राहकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते असे कोणतेही स्थान. उदाहरणार्थ दुकान, स्टोअर, केस कर्तनालय म्हणजे हेअर सलून, धुलाईगर वगैरे. कलम 3 धार्मिक निसमर्थता लादण्याबद्दल शिक्षा. धार्मिक निसमर्थता म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला तो अस्पृश्य आहे या कारणावरून धार्मिक लाभापासून वंचित ठेवणे होय. जसे की 1. उपासना स्थानात प्रवेश न करू देणे. 2. उपासना स्थानाचा लाभ न घेऊ देणे. 3. सार्वजनिक पिण्याचा तलाव, झरा, नदी इत्यादींचा वापर न करू देणे. शिक्षा जो कोणी धार्मिक निसमर्थता लादेल त्याला कमीत कमी 1 महिना, जास्तीत जास्त 6 महिने इतका कारावास आणि कमीत कमी 100 रुपये व जास्तीत जास्त 500 रुपये इतका द्रव्यदंड होईल. कलम 4 सामाजिक निसमर्थता लादण्याबद्दल शिक्षा. सामाजिक निसमर्थता म्हणजे 1. कोणत्याही दुकानात, सार्वजनिक उपाहारगृहात, हॉटेलात किंवा सार्वजनिक करमणुकीच्या स्थानी प्रवेश करण्यावर बंदी घालणे. 2. सर्वसाधारण जनतेच्या किंवा त्यापैकी कोणत्याही वर्गाच्या उपयोगाकरिता एखादे सार्वजनिक उपाहारगृह, हॉटेल, धर्मशाळा, सराई किंवा मुसाफिरखाना येथे ठेवलेल्या कोणत्याही भांड्यांचा किंवा अन्य वस्तूंचा वापर करण्यावर बंदी घालणे. 3. कोणताही पेशा आचरणे, व्यवसाय किंवा धंदा चालवणे, कोणत्याही कामावर नोकरीस राहणे अशा कृत्याला बंदी घालणे. 4. सर्वांसाठी खुले असलेले नदी, ओहळ, झरा, विहीर, तलाव, हौद, पाण्याचा नळ किंवा जलस्थान, स्नानघाट, दफनभूमी, कोणतीही स्वच्छताविषयक सोय, रस्ता, सार्वजनिक राबत्याचे स्थान यांच्या वापर करण्यावर प्रवेश किंवा बंदी घालणे. 5. पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून चालणारे कोणतेही धर्मदायी किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरले जाणारे कोणतेही स्थान किंवा ठिकाण यांचा वापर करण्यावर किंवा तेथे प्रवेश करण्यावर बंदी घालणे. 6. सर्वसाधारण जनतेच्या किंवा त्यापैकी एखाद्या विशिष्ट वर्गांच्या फायद्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कोणत्याही धर्मदायी संस्थेच्या नावाखाली कोणताही फायदा उपभोगणे यावर बंदी घालणे. 7. कोणत्याही सार्वजनिक वाहनाचा वापर करण्यावर किंवा त्यात प्रवेश करण्यावर बंदी घालणे. 8. कोणत्याही प्रकारच्या स्थानिक भागात एखाद्या राहण्याच्या वास्तूचे बांधकाम करणे, संपादन करणे किंवा वहिवाट करणे यावर बंदी घालणे. 9. सर्वसाधारण जनतेला किंवा त्यापैकी एखाद्या विशिष्ट वर्गाला खुल्या असलेल्या कोणत्याही धर्मशाळेचा, सराईचा किंवा मुसाफिरखान्याचा वापर करण्यावर बंदी घालणे. 10. कोणतीही सामाजिक किंवा धार्मिक रूढी, परिपाठ किंवा उपचार पाळणे अथवा कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक मिरवणुकीमध्ये भाग घेणे किंवा तशी मिरवणूक काढण्यास बंदी घालणे. 11. जड जवाहीर, दागिने व आभूषणे वापरणे यावर बंदी घालणे. या सर्व प्रकारच्या ज्या कृती आहेत त्या कृती म्हणजेच सामाजिक निसमर्थता आणि शिक्षा. जो कोणी कोणत्याही व्यक्तीवर अस्पृश्यतेच्या कारणावरून वर दिल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची सामाजिक निसमर्थता लादेल त्याला कमीत कमी 1 महिने, जास्तीत जास्त 6 महिने इतका कारावास आणि कमीत कमी 100 रुपये व जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत द्रव्यदंड अशी शिक्षा होईल. कलम 7 अस्पृश्यतेमधून उद्भवणाऱ्या अन्य अपराधांबद्दल शिक्षा. अन्य अपराध खालीलप्रमाणे. 1. संविधानाच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे एखाद्या व्यक्तीला उपार्जित होणारा कोणताही हक्क वापरण्यास तिला प्रतिबंध करणे. 2. एखादी व्यक्ती असा हक्क वापरत असताना तिची छेड काढणे, इजा करणे, त्रास देणे, अटकाव करणे किंवा अटकाव करविणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे किंवा एखाद्या व्यक्तीने असा हक्क वापरला या कारणावरून तिची छेड काढणे, तिला इजा करणे किंवा त्रास देणे किंवा तिच्यावर बहिष्कार टाकणे. 3. लेखी, तोंडी विक्षेपाद्वारे, दृश्य प्रतिरूपणांद्वारे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तिगटाला किंवा सर्वसाधारण जनतेला कोणत्याही स्वरूपात अस्पृश्यता पाळण्यास चिथावणी देणे किंवा उत्तेजन देणे. 4. अनुसूचित जातीच्या
एखाद्या व्यक्तीचा अस्पृश्यतेच्या कारणावरून अपमान करणे किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करणे. शिक्षा, जो कोणी अस्पृश्यतेच्या कारणावरून वर दिल्याप्रमाणे अपराध करेल त्याला कमीत कमी 1 महिना, जास्तीत जास्त 6 महिने कारावास आणि कमीत कमी 100 रुपये व जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत द्रव्यदंड अशी शिक्षा होईल. स्पष्टीकरण 1. एखाद्या व्यक्तीला एखादे घर किंवा जमीन भाड्याने देण्याचे नाकारणे, तिला ती वापरण्याची किंवा ताब्यात घेण्याची परवानगी नाकारणे, अशा व्यक्तीशी व्यवहार करण्याचे नाकारणे, तिच्यासाठी मजुरीने काम करण्याचे किंवा तिच्याबरोबर धंदा करण्याचे नाकारणे, रूढीने चालत असलेली एखादी सेवा उपलब्ध करून देण्याचे किंवा तिच्याकडून ती करून घेण्याचे नाकारणे किंवा ज्या गोष्टी सामान्य व्यवहार क्रमानुसार सर्वसामान्यपणे या अटींवर करण्यात आल्या असत्या त्या अटींवर एखादी गोष्ट करण्याचे नाकारणे. 2. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीशी सर्वसामान्यपणे जे सामाजिक, व्यावसायिक किंवा व्यापार धंद्याविषयक संबंध ठेवले असते ते ठेवण्याचे टाळणे. स्पष्टीकरण क्रमांक 2. जर एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे किंवा अस्पृश्यतेची किंवा कोणत्याही स्वरूपात तिचे पालन करण्याची जाहीर शिकवण दिली तर. 2. एखाद्या व्यक्तीने ऐतिहासिक, तत्वज्ञानविषयक किंवा धार्मिक कारणांच्या आधारावर किंवा जाती व्यवस्थेच्या कोणत्याही परंपरेच्या आधारावर किंवा इतर कोणत्याही आधारावर कोणत्याही स्वरूपातील अस्पृश्यता पालनाचे समर्थन केले तर ती व्यक्ती या कायद्यानुसार अस्पृश्यता पाळण्यास चिथावणी देते किंवा प्रोत्साहन देते असे मानले जाईल. संविधानाच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तीला उपार्जित होणारा कोणताही अधिकार तिने वापरल्याबद्दल प्रतिशोध किंवा बदला म्हणून जर कोणी त्या व्यक्तीच्या शरीर किंवा मालमत्ता याबाबत अपराध केला तर त्या व्यक्तीस कमीत कमी 2 वर्ष कैद आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल. आपल्याच समाजाच्या किंवा त्यातील कोणत्याही वर्गाच्या एखाद्या व्यक्तीने अस्पृश्यता पाळण्यास नकार दिला किंवा अशा व्यक्तीने या अधिनियमाच्या उद्दिष्टांच्या पुरस्करणार्थ एखादी कृती केली, या कारणावरून जो कोणी तिला अशा समाजाचा किंवा वर्गाचा घटक म्हणून त्या व्यक्तीला जो हक्क किंवा विशेष अधिकार मिळू शकेल तो नाकारेल किंवा अशा व्यक्तीवरील जाती बहिष्कारात कोणत्याही प्रकारे भाग घेईल त्याला कमीत कमी 1 महिना व जास्तीत जास्त 6 महिने इतका कारावास आणि कमीत कमी 100 रुपये व जास्तीत जास्त 500 रुपये इतका द्रव्यदंड होईल. कलम 10 अपराधास अपप्रेरणा. जो कोणताही लोकसेवक या अधिनियमाखालील शिक्षापात्र अपराधाचा तपास करण्याकामी बुद्धिपुरस्सर उपेक्षा करेल त्याने या अधिनियमाप्रमाणे शिक्षापात्र अपराधास अपप्रेरणा दिली असे मानण्यात येईल. कलम 14 सद्भावपूर्ण करण्यात आलेल्या कारवाईला संरक्षण. केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी सद्भावपूर्वक राबविलेल्या उपक्रमातून बाधित झालेला समाज किंवा व्यक्ती हे शासनाविरुद्ध किंवा आदेश बजावणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध अस्पृश्यतेचा आरोप करू शकणार नाहीत. या अधिनियमाखालील सद्भावपूर्वक केलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे झालेल्या किंवा होण्याचा संभव असलेल्या कोणत्याही नुकसानाबद्दल केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्या विरुद्ध दावा, खटला किंवा इतर वैध कारवाई होऊ शकणार नाही. उदाहरणार्थ, एका नदीला पूर आल्याने नदीकाठी राहत असलेल्या घरातील लोकांना तात्काळ स्थलांतरित करणे गरजेचे असल्याचे समजून शासनाने एका पोलीस अधिकाऱ्याला त्या नदीकाठच्या घरातील लोकांना बाहेर काढायचा आदेश दिला. या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याने शासकीय आदेशावरून सद्भावपूर्वक त्या लोकांना घरातून हाकलून लावले. आता त्या घरापैकी एखादे घर जर का अस्पृश्य व्यक्तीचे असेल तर ती व्यक्ती तिला घरातून बाहेर काढले या कारणाने पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध दावा दाखल करू शकत नाही. मित्रांनो, या ठिकाणी हा अत्यंत छोटासा आणि सोपा असा कायदा आपण आपल्या ऑडिओ सिरीज मधून समजून घेतलेला आहे. अपेक्षा करतो आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. आपल्याला कोणालाही माझी ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर कृपया माझा मोबाईल क्रमांक 9881 988 688 वर संपर्क करा. धन्यवाद.